नमस्कार मित्रांनो, आजच्या बँक निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज बँक निफ्टी आणि फिन निफ्टीची एक्सपायरी होती. तर आपण काही बेसिक ट्रेड घ्यायची प्रयत्न केला. या चॅनलवरती आपण तुम्हाला कुठल्याही कॉल टिप्स ॲडवायझरी वगैरे प्रोव्हाइड करत नाही. इथे फक्त आपण ट्रेडिंग करतो आणि माझ्या पर्सनल ट्रेडिंग थ्रू तुम्ही काही गोष्टी लर्न करू शकता. तर या गोष्टीकडे लक्ष द्या. सो आपण आज जे मार्केट ओपन झालेलं, तर फ्लॅट ओपनिंग झाली मार्केटची. ही मार्केटची क्लोजिंग होती. मार्केटची ओपनिंग बघा, एक फ्लॅट इथे मार्केट क्लोज झालेलं, या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं. सो आपण याला फ्लॅट ओपनिंग बोलू शकतो. ओपन होताच मार्केट काय एक जबरदस्त ग्रीन कॅन्डल फॉर्म केली त्यांनी आणि जवळपास ती ग्रीन कॅन्डल बनली 150 पॉईंटची. सो व्होलॅटिलिटी बघा तुम्ही इथे किती जास्त आहे. तर व्होलॅटिलिटी एक हाय लेवलची व्होलॅटिलिटी इथे पाहायला भेटेल आपल्याला. सो व्हॉट वी थॉट ना की 5 मिनिटचा आपण हाय जो आहे कॅन्डलचा तो मार्क केलेला आणि लो आपण 5 मिनिटचा मार्क केलेला आणि आपला असा अंदाज होता, प्रोबॅबिलिटी होती की ज्या साईडला मार्केट तोडेल त्या साईडनं आपण जाऊया. तर इथे काय झालेलं बघा, मार्केट इथे आपल्याला ब्रेकआउट करताना दिसतो पण सस्टेन होत नाही. एक डोजी फॉर्मेशन इथे बनतं, म्हणून आपण इथे एंटर नाही करणार. आणि समजा एंटर केलंही, जर आपलं सिस्टममध्ये लागू नसेल एंट्री, तर एक 20-25 पॉईंटचा जो आपला एसएल आहे तुरंत त्याच कॅन्डलचा लो तो आपण पुट करणार आणि टार्गेट जे आहे ते पहिलं टार्गेट आपलं असणार 1:2चा. रादर दॅन तसं म्हणण्यापेक्षा जो लास्ट स्विंग हाय आहे ते आपलं टार्गेट आपण ठेवतो. तर ते बनत आहे जवळपास 78 पॉईंटचं. सो 25 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये 75 पॉईंट आपल्याला इथे भेटतात. 1:3 टार्गेट मिळालं असतं आपल्याला. पण मार्केट काय झालं, इथून रिव्हर्स झालेलं, एक जवळपास 1:1 गेलेलं आणि तिथनंच रिव्हर्स झालेलं. तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, आपला एसएल जाऊ देऊ शकतो किंवा कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवू शकतो. कारण की आपल्याला 1:1 टार्गेट इथे मिळालेलं आहे, म्हणून आपण काय करणार, आपला एसएल जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार. दिस इज द वे ऑफ ट्रेडिंग. या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण इथे तुम्हाला ट्रेडिंग कशी करायची ते शिकवायचा प्रयत्न करत आहे. सो आय होप तुम्हाला अंडरस्टँड होत असेल. सो या पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग करायची आहे. पण आपला हा ट्रेड जनरेटच झालेला नाही आहे. जर कोणी गेलं असेल तर कुठल्या पद्धतीने त्याने या सिच्युएशनला टॅकल करायला हवं होतं हे आपण इथे टीच करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट मग मार्केटने रिव्हर्सल दिलेलं, ग्रीन रेड ग्रीन रेड हा फॉर्मेशन पियानो पॅटर्न मार्केट बनवत आहे कंटिन्युअसली, पण डाऊन साईडनी बनवत आहे. सो वी थॉट की जर हा लो तोडेल मार्केट तर काय होईल ना, आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो चांगला. आणि तो ट्रेड आपला जायला पाहिजे होता जवळपास या लेवलपर्यंत. आपली अपेक्षा होती की मार्केट या लेवलला हिट करू शकतो. सो जो ट्रेड आपण इनिशिएट केला तो असा, इथे आपण बघा यूट्यूबला आपल्या लाईव्हमध्ये, हे मॉर्निंगला आपण लाईव्ह होतो मार्केटमध्ये. तर या ठिकाणी आपण हा एक ट्रेड इनिशिएट करायचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये आपलं असं म्हणणं होतं की जर मार्केट ही लेवल ब्रेक करते, रिटेस्ट करत असेल तर आपलं हे टार्गेट राहणार. ॲज यू कॅन सी ओव्हर हियर 52,250चं टार्गेट आपण इथे बोललेलो आहे. बघा इथे राईट, हे 52,250 म्हणजे हे टार्गेट जवळपास बॉटमपर्यंत. सो आपला ट्रेड काय इनिशिएट होत होता, इथे या लेवलला इनिशिएट होत होता आपला ट्रेड आणि आपलं टार्गेट होतं जवळपास एक 200 पॉईंटचं टार्गेट होतं. आणि जो एस एल बनला असता आपला, तो बनला असता एक सेम कॅन्डलचा हाय, तो होता 25 पॉईंटचा एस एल, किंवा एक जो स्विंग होता आपल्याकडे 52 पॉईंटचा, तर 50 पॉईंटचा एस एल आपण तिथे ठेवला असता. 1:4चं टार्गेट आपल्याला इथे अचीव झालं असतं, ॲज यू कॅन सी. पण मार्केटने काय केलं,
एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर तुम्हाला रिटेस्ट नाही दिलेला मार्केटने, आणि रिटेस्ट नाही दिल्यामुळे तुम्ही तो ट्रेड जनरेट करू शकले की नाही यात थोडासा मला डाऊट आहे. आता पुन्हा आपण सिस्टममध्ये लावून ठेवत असतो आपले ट्रेड, जर तुम्हाला माहिती असेल तर आपला ट्रेड जो आहे याच कॅन्डलला हिट झालेला असणार आहे, म्हणून आपण हा जो आहे 20-25 पॉईंटचा असेल ठेवलेला आहे इथे. आणि त्यानंतर एक मोमेंटम आलेली जवळपास कुठपर्यंत आलेली ती 52,360 पर्यंत मोमेंटम आलेली आहे. 52,360 म्हणजे बघा इथपर्यंतची ती मोमेंटम आहे. आणि आपला जो ट्रेड बनला होता तो ट्रेड बघा, इथे ट्रेड बनला होता आपला या लेवलला. एक छोटासा आपला एस एल होता 50 पॉईंटचा आणि टार्गेट आपलं 200 पॉईंटचा. सो आपल्याला मिळाले किती 100 पॉईंट, म्हणजे 1:2 50% आपलं टार्गेट हिट झालेलं इथे. पण नेक्स्ट कॅन्डल त्याची तुम्ही बघाल तर डायरेक्ट रिव्हर्सल आहे, म्हणजे ज्यांनी कोणी ट्रेडमध्ये घेतले असाल त्यांचा सर्व एस एल इथे हंट केलेला आहे बघा इथे ॲज यू कॅन सी. बरोबर एस एल हंट केलेला, हा एस एल आपला काही पैशांनी एस एल हंट केलेला आणि मार्केट पुन्हा खाली यायचा प्रयत्न केलेला. सो हे आपण याच ग्रीन कॅनलवरती तुम्हाला बोललेलो की जेव्हा ही फॉर्मेशन होत होती त्याच मोमेंटला आपण बोललेलो की इथे तुम्ही काय करायला पाहिजे, प्रॉफिट ट्रेल करायला पाहिजे होतं. इथेच तुम्ही एस एल आपलं तुमचा ट्रेलिंग एस एल हिट व्हायला हवा होता, कारण हा जो ग्रीन फॉर्मेशन होत आहे ना हा रिव्हर्सल दिसू शकतो म्हणून. सो या पद्धतीने हा पहिला ट्रेड आपला जनरेट झालेला. आता याला ट्रेल कसं करणार आपण, याला 1 मिनिटवरती ट्रेल करत असतो आपण. 1 मिनिटवरती आपण जर याला ट्रेल करणार तर बघा काय होतं. मार्केट इथून खाली आलेलं, ही लेवल क्रॉस झाल्यानंतर म्हणजे या कॅन्डलला आपण डिसाईड केलेलं की आपण पुटचा ट्रेड घेऊ शकतो म्हणून, आणि आपण एस एल इथे पुट केलेला. आणि त्यानंतर बघा मार्केटने काय केलेलं, राईट. तर आता याला ट्रेडिंग कसं करणार बघा आपण लाईव्हमध्ये. आपण याला ट्रेड कसं करणार, आपला एस एल कुठे आहे, ठीक आहे हा एस एल आहे आपला रेड, याने आपण त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया. दिसत असेल तुम्हाला त्याला जाडी वाढू. त्यानंतर मार्केटने तुमचे या कॅन्डलला म्हणजे जवळपास 9:49ला मार्केटने काय केलं, आपल्याला ट्रेडमध्ये घेतलेलं आणि त्यानंतर रिव्हर्सल दिलेला हलकासा, आणि पुन्हा मार्केट डाऊन येत आहे. तर आपण काय करणार आहे, इथे ही कॅन्डल जेव्हा या लेवलला येत आहे आणि रिव्हर्स होत आहे, इथे क्लोज करत आहे, पुन्हा ही कॅन्डल इथे येत आहे, तर आपल्याला इथे समजायला पाहिजे की फ्लक्च्युएशन मार्केटचं जास्त आहे. आणि आपण याला काय करणार मग, कॉस्ट टू कॉस्ट आणण्यासाठी पहिल्यांदा आपण या लेवलला ट्रेड करणार, त्यानंतर याला इथे आणणार. क्लोजिंग बेसिसवरती चालतोय आपण, हे लक्षात ठेवा. क्लोजिंग बेसिस म्हणजे कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपण ट्रेड करतो, आधीच नाही करत. मग ही कॅन्डल इथे पूर्ण क्लोज झालेली आहे, नेक्स्ट कॅन्डल क्लोज झालेली आहे, आपण इथे आणला आणि नेक्स्ट ग्रीन कॅन्डल. तर आपण किती पॉईंट बुक करू शकलो इथे चेक करा. ॲक्च्युअलमध्ये आपण 65 पॉईंट बुक करू शकलो. सो 52 पॉईंटचा स्टॉप लॉस, 65 पॉईंट, 1:1 पकडा तुम्ही. 1:1 1:2 जरी आपल्याला मिळालं असलं तरी आपण बुक किती करू शकलो इथे, 1:1 करू शकलेलो आहे. सो ट्रेडिंग शुड बी लाईक दिस, कारण मार्केटमध्ये अंदाज आपण नाही घेऊ शकत, मार्केट काय करेल काय नाही करेल, काहीही करू शकतं. हे प्रिन्सिपल डोक्यात ठेवून आपल्याला हातात आलेलं प्रॉफिट जाऊ नाही द्यायचं असतं. सो दिस इज वॉट द मार्केट प्लेड टुडे. आता उद्या मार्केट काय करेल जर हे बघायचं असेल तर आपल्याला ही ट्रेंड लाईन एक आज मार्केट देत आहे, ॲज यू कॅन सी 5 मिनिटच्या कॅन्डलवरती. आणि बाकीच्या लेवल ज्या आहेत आपल्या त्या जुन्याच लेवल राहतील, म्हणजे मार्केट एक रेंजमध्येच आहे आपल्यासाठी. तर जेव्हा केव्हा मार्केट या रेंजला ब्रेकआउट करेल 52,399 52,400, त्यानंतर आपल्याकडे सपोर्ट आहे जवळपास 52,200चा 100 पॉईंट, आणि त्यानंतर सपोर्ट आहे आपल्याकडे जवळपास 52,200चा 51,800. सो ज्या लेवल्स बनतात त्या या पद्धतीने राहील आपल्याला उद्या मार्केट बंद असणार. सो हा एक आपल्याला सपोर्टचं काम करेल, हा एक आपल्याला सपोर्टचं काम करेल, समजतंय.
आणि वरती रेजिस्टन्स आहेच आपल्याकडे. तर या पद्धतीच्या लेवल्स असतील उद्या, म्हणजे परवा. बघूया आपण मार्केट कसं प्ले करतं. तर या ट्रेंड लाईनचा काय रोल असणार ते सुद्धा आपण लाईव्ह मध्ये बघूया. सध्याला एक रेंज आहे ती लक्षात ठेवा फक्त, 5200 ते 52700 आणि मोठी रेंज आहे, यामध्ये आपण चांगली स्कॅल्प करू शकतो. सो आजच्यासाठी इतकंच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.